नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन हे प्रकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। इयत्ता 6वीचे हे प्रकरण आहे। कॅन यू टेल म्हणजे सांगा पाहू अशा पद्धतीचा पहिला घटक यामध्ये आहे। व्हॉट इव्हेंट डू यू सी इन दिस पिक्चर? या चित्रामध्ये तुम्हाला कोणकोणते प्रसंग दिसतात? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा या ठिकाणी भूकंप आहे, दुसऱ्यांदा उष्णतेचा अतिशय कहर झालेला आहे, तिसऱ्यांदा अतिशय जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्यानंतर या ठिकाणी लावा बाहेर पडतोय, वादळ आलेलं आहे आणि या ठिकाणी वणवा पेटलेला आहे। हे चित्र या ठिकाणी दाखवलेले आहेत। तर या ठिकाणी हे प्रसंग आपल्याला दिसत आहेत। व्हॉट वुड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन? म्हणजे या प्रसंगात तुम्ही काय केले असते? हे जे प्रत्येक प्रसंग आहे यामध्ये तुम्ही काय काय केलं असतं हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। हॅव यू एक्सपिरियन्स्ड सच अ सिच्युएशन युअरसेल्फ? म्हणजे तुम्ही स्वतः कधी हे प्रसंग अनुभवले आहेत का? हे प्रसंग कधी आपण अनुभवले आहेत का असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे। मग यस किंवा नो। वाय डू दीज इव्हेंट्स ऑकर्स? म्हणजे हे प्रसंग का उद्भवतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला नंतर जायचं आहे डिझास्टर म्हणजे आपत्ती। आता काही आपत्ती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत ते आपण बघूया। इन 1993 many people died due to the earthquake at Khillari in Latur district. म्हणजे या ठिकाणी ते चित्र दाखवलेलं आहे। 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील खिल्लारी परिसरात तीव्र भूकंप झाल्याने हजारो लोकांचा मृत्यू झाला होता। हे आपण यापूर्वी बऱ्याच वेळा टी व्हीमध्ये बातम्या बघितलेल्या आहेत। इवन टुडे पीपल ऑफ मुंबई shudder at the memory of July 2005 when many people had lost their lives in the delays caused due to heavy rains. म्हणजे जुलै 2005 आठवला की आजही मुंबईकरांच्या अंगाला काटा उभा राहतो, कारण त्यावेळी मुसळधार पावसाने नदीचे पाणी तुंबल्याने महापूर येऊन लोकांचे बळी गेले। या पुढचा प्रसंग सांगितला। इन जुलै 2014 द होल विलेज ऑफ माळीण इन आंबेगाव तालुका ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट वॉज डिस्ट्रॉयड इन अ मॅटर ऑफ minute due to the landslide. Many got buried under the heap of soil and stone and lost their lives. म्हणजे जुलै 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्याने डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले। तेथील डोंगरकडा कोसळल्याने माती, दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली व मृत्युमुखी पडली। हाही प्रसंग टी व्हीवर बरेच दिवस दाखवत होते। इन नोव्हेंबर 2015 मेनी पीपल डाईड ड्यू टू फ्लडिंग कॉज्ड ड्यू बाय हेवी रेन्स इन तामिळनाडू. नोव्हेंबर 2015 मध्ये तामिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीने अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते। त्यानंतर सांगितलेलं आहे व्हॉट इज डिझास्टर? या सगळ्या आपत्तीत सांगितल्यानंतर प्रश्न आहे आपत्ती म्हणजे काय? मग या ठिकाणी दिलेले आहे अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज ऑफ लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशियल अस्पेक्ट ऑफ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड डिझास्टर. म्हणजे काय तर अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपत्ती म्हणतात। बघा मग सडन इव्हेंट होतो हा, कॉजेस
लार्ज स्केल डॅमेज ऑफ लाईफ. डॅमेज ऑफ लाईफ म्हणजे काय, त्या ठिकाणी जीव जो आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हानी होते असते. आणि सोशल ॲस्पेक्ट ऑफ नेशन ऑफ सोसायटी, आर्थिक आणि सामाजिक सुद्धा त्या ठिकाणी हानी या ठिकाणी होत असते. अशा संकटांना त्या ठिकाणी आपत्ती म्हणतात. पुढे दिलेला आहे पुढचा प्रसंग या ठिकाणी बघूया आपण. तोच तिकडे दिला त्याची या ठिकाणी आहे. हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर ऑकर्स. आपत्ती कशामुळे येतात आणि कशा असतात. फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स, अतिवृष्टीमुळे येणारा महापूर. अँड अर्थक्वेक, लाइटिंग अँड होलॅस इरुपेशन एक्सेट्रा. भूकंप, विजांची कोसळणे, ज्वालामुखी इत्यादी या ठिकाणी आहेत. फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलांना अचानक लागणारी आग, ही आपत्ती याचे कारण आहे. इन्क्रीज रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन द लिमिटेड एरिया. वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेल्या धोक्याची तीव्रता आपल्याला त्या ठिकाणी कळू शकते. रॅम्पंट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन्स, बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे. त्यानंतर आहे इकॉलॉजिकल इम्बॅलन्स म्हणजे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, हे सुद्धा त्या ठिकाणी आपत्ती येण्याचं कारण आहे. त्यानंतर टेररिझम, रायट्स अँड क्राईम रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन, ॲझल्ट्स, फायर अँड ॲक्सिडेंट एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी यातून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात इत्यादी त्या ठिकाणी होत असतात. तर ही या ठिकाणी आपत्ती कशामुळे येतात, या गोष्टींमुळे येतात आणि त्या कशा असतात तेही या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे डिझास्टर आर टू मेन काइंड्स, मॅनमेड अँड नॅचरल. म्हणजे आपत्ती जी आहे ती दोन प्रकारची असते, मानवनिर्मित आणि नैसर्गिक, हे मुख्य दोन प्रकार आपत्तीचे आहेत. मग मॅनमेड डिझास्टरमध्ये फायरसारख्या गोष्टी येतात म्हणजे आगीसारख्या, आणि नॅचरल डिझास्टरमध्ये अर्थक्वेकसारख्या म्हणजे नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंपासारख्या गोष्टी येतात. मग या ठिकाणी पहिली आपत्ती सांगितलेली अर्थक्वेक. काय आहे अर्थक्वेक? तर भूकंप. मोमेंट इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज tremendous amount of energy. This causes seismic waves leading to the movements of Earth's surface like tremors, shaking and cracking of etc. भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्याची परिणती भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात. अशा भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप असे म्हटलं जातं. Such a vibration or quaking in the earth's crust is known as the earthquake असं सांगितलं. It is believed that beside of the causes, man-made causes like meanings, construction of big damage can be also lead in the earthquake. म्हणजे अनेक कारणं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. काही भूकंपाच्या अन्य कारणामुळे मोठी धरणे, खाणकाम हे प्रमुख मानवी कारणे त्या ठिकाणी दिलेली आहेत. तर या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. या ठिकाणी अर्थक्वेक दाखवलेला आहे, भेग पडलेली जमिनीला. इफेक्ट ऑफ अर्थक्वेक म्हणजे भूकंपाचे परिणाम. डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर दॅट इज बिल्डिंग, ब्रिज, रोड, रेल्वे ट्रॅक्स एक्सेट्रा. या ठिकाणी बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. याचा पहिला परिणाम. चेंज इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर. नद्यांच्या प्रवाहांची दिशा बदलू शकते.
ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी त्या ठिकाणी होत असते. त्यानंतर आहे फ्लूड्स. फ्रिक्वेंटली occurring natural disaster in all frequently occurs natural disaster in all parts of the world is flood. Due to excessive rains in the same place, a river overflows its banks causing a flood. The water drainage system in big cities falls short when there is heavy rainfall, resulting in the clogging of gutters and drainage lines. Water overflow onto the road and surrounding areas and even enter nearby houses. महापूर जे आहेत त्याची माहिती दिलेली आहे. फ्लड्स म्हणजे महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते तेव्हा पुराचे संकट ओढवते. बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे गटारे तुंबतात, पाणी रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरात व घरातही शिरते. या ठिकाणी महापुराची माहिती दिलेली आहे फ्लड्सची. आता याचे परिणाम काय होतात ते या ठिकाणी सांगितलेले आहेत. परिणाम. इफेक्ट ऑफ फ्लड्स. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. हे सगळीकडंच परिणाम करणारा घटक आहे. सॉईल इरोशन्स म्हणजे त्या ठिकाणी जमिनीची धूप होते. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स म्हणजे पिकांचे अमाप नुकसान होते. आफ्टर इफेक्ट ऑफ फूड्स लाईक स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड एपिडेमिक एफेक्ट द हेल्थ ऑफ द पीपल. पूर ओसरल्यानंतरही आजार, रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य खालावते. हे आपल्याला महापुराचे परिणाम सांगता येतील. त्यानंतर आहे स्ट्रॉम्स. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर बेल्स इन द ॲटमॉस्फिअर कॉजेस चेंज इन वेदर रिझल्टिंग इन स्ट्रॉंग वाइंड्स ऑर स्ट्रॉम्स. इफेक्ट ऑफ स्ट्रॉम्स म्हणजे वादळे जे आहेत त्याची माहिती या ठिकाणी दिलेली. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होत असतात. इफेक्ट ऑफ स्ट्रॉम्स म्हणजे परिणाम काय. ग्रेट डॅमेज इन द स्ट्रॉम अफेक्टेड रिजन म्हणजे काय, वादळाच्या प्रदेशात अमाप नुकसान होते. ट्रिमेंडस लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, परत तेच आहे, जीवित व मालमत्तांची प्रचंड अशी हानी होते. डिस्ट्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय, वीज पुरवठा खंडित होतो. त्यानंतर आहे डिस्ट्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल दळणवळण यंत्रणा काय होते, खंडित होते. पुढे आपल्याला सांगता येईल फॉरेस्ट फायर. अ फॉरेस्ट फायर इज अ uncontrolled fire in the forest, pasture and grassland due to natural or man-made causes. Forest fire spread at a tremendous speed. वनवा म्हणजे जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेश जे आहेत ते नैसर्गिक अथवा मानवी कारणामुळे लागलेल्या अनियंत्रित आग होय. वनवा पसरण्याचा वेग अति प्रचंड असतो. इफेक्ट ऑफ फॉरेस्ट फायर. ग्रेट डॅमेज ऑफ नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. नैसर्गिक साधन संपत्तीचे अतिशय प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी
नुकसान होत असते. पोल्युशन ऑफ एअर, हवा प्रदूषित होते. तर ही कारणं या ठिकाणी आहेत, परिणाम करणारे घटक या ठिकाणी दिलेले आहेत. फॉरेस्ट फायर नंतर डिझास्टर मॅनेजमेंट या ठिकाणी सांगितले. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. Taking steps of prevent disaster, making plans to face disaster and developing the capacity for that is called disaster management. Prevent or reduce damage caused by natural or man-made disaster. Emerging planning and management is required. म्हणजे या ठिकाणी सांगितलं आहे, आपत्ती व्यवस्थापनासंबंधीची माहिती देत असताना लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठीची क्षमता मिळणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापनाची जास्त गरज असते असं या ठिकाणी आपल्याला सांगितले आहे. पुढे सांगितलेलं आहे इन्स्टिट्यूट ॲट वर्क्स. द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी वॉज एस्टॅब्लिश्ड इन 2005. इज अंडरटेक्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वर्क. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे कोण काय करते. तर या ठिकाणी ही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची 2005 मध्ये स्थापना करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियोजन करण्याचे काम ही संस्था करत आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलं ऑलवेज रिमेंबर म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा. ड्युरिंग अ डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग ईच अदर इज आवर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. या काळातले काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. कॉन्टॅक्ट देम फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. पोलिसांचा दिलेला आहे 100, फायर ब्रिगेड 101, ॲम्ब्युलन्स 102, डिझास्टर मॅनेजमेंट 108, 108. तर हे नंबर या ठिकाणी दिलेले आहेत आपत्ती व्यवस्थापनाचे. या ठिकाणी आपल्याला पुढे सांगितलं उपाययोजना काय करता येते. तर या ठिकाणी दिलं आहे रेमिडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. या ठिकाणी दिलेले ते आपण बघूया काय काय आहेत ते. लेट अस सी व्हॉट प्रिव्हेंशन वी कॅन टेक बिफोर or in the event of natural or man-made disaster. म्हणजे मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवण्यापूर्वी व उद्भवल्यास आपण काय दक्षता घ्यायला हवी ते पाहू. कीप वॉचिंग TV अँड रेडिओ न्यूज बुलेटिन. म्हणजे रेडिओ टेलिव्हिजन जे आहेत, TV जे आहेत त्याच्या बातम्यांकडे सतत आपलं लक्ष असलं पाहिजे. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओ अँड मोबाईल. बॅटरीवर चालणारी रेडिओ किंवा मोबाईल वापरा. आता ते शक्य नाही हे आपल्याला माहिती आहे. आपण लाईटवरचेच रेडिओ आणि मोबाईल चार्जिंगला लाईटच त्या ठिकाणी लागत असते. तर त्यांनी सांगितलं बॅटरी चालणारे रेडिओ आणि मोबाईल वापरा. म्हणजे शक्यतो आपण चार्जिंग करत असताना त्या ठिकाणी मोबाईलचा वापर करायचा नाही. चार्जिंग चालू असताना मोबाईल खेळायचा नाही. मोबाईल अजिबात उचलायचा नाही. तो बंद अवस्थेत चार्जिंग करून घ्यायचा, नंतर वापरायचा. रेडिओला सेल टाकूनच रेडिओ शक्यतो वापरायचा. हेड द वॉर्निंग्स इश्यूड बाय द मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली. हवामान खात्याने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐकायच्या आहेत. यूज द वेबसाईट www.weather
imd.gov.in ही वेबसाईट दिलेली आहे. हिचा वापर आपण करत राहायचा आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे लँडस्लाइड्स ऑकर्स इन हिली एरियाज ड्यू टू द cloudburst or heavy rains. On such occasion, do not take shelter at the foot of the hill. म्हणजे ढगफुटी अथवा अतिवृष्टी ज्यावेळेस होते त्यावेळेस ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगरावरची दरडी कोसळणे, टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात. अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नका अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं. जशी माळी या गावाची पुणे जिल्ह्यातल्या माळींच्या जशी अवस्था झाली की त्या ठिकाणी डोंगर फुटून पावसाळ्यात त्या मातीच्या खाली अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते. तर तशी घटना आपल्याला कुणाला घडू नये यासाठी त्यावेळेस डोंगर पायथ्याशी आपण थांबायचं नाही असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ड्युरिंग फ्लूड्स डू नॉट लिंगर इन द हाऊसेस ऑर एरियाज on river beds. Seek shelter in other safe place, more or safer place at the greater height. Do not step into the water current or drive a vehicle into them. म्हणजे नदीला पूर आला की नदीकाठच्या परिसरात घरात न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी आसरा घ्या. शक्यतोवर उंचावर थांबा. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका किंवा वाहने पुढे नेऊ नका. अशा पद्धतीचं आपण काळजी घेतली पाहिजे. हे उपाययोजना आहेत. ड्युरिंग अन अर्थक्वेक रोड्स स्प्लिट ओपन, द ग्राउंड क्रॅक्स, रेल्वे ट्रॅक्स गेट uprolled. Hence, when moving from one place to another, ensure that the road is safe further on. म्हणजे भूकंप काळात रस्ते खचतात, इतर जमिनीला भेगा पडतात, रेल्वेचे रूळ उखडले जातात. त्यामुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर आपण पुढचा मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. पुढे आहे टेक शेल्टर इन द रिलीफ कॅम्पस ॲट द प्रोव्हाइडेड मेडिसिन्स, फूड पॅकेज, ड्रिंकिंग वॉटर, फर्स्ट एड्स एक्सेट्रा. मदत केंद्र किंवा छावणीत आसरा घ्या जेणेकरून अन्नाची पाकिटे, पाणी हे ज्या प्राथमिक आपल्याला प्रथमोपचार या ज्या गोष्टी लागतात त्याची मदत लवकर मिळू शकते. टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर यूज द एक्सटिंग्विश इन पब्लिक प्लेस लाईक स्कूल, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी आगीपासून बचावासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक अशा या ठिकाणी अग्निशामक नळकांडे त्या ठिकाणी वापरायचे आहेत. तर या उपाययोजना दिलेल्या आहेत. त्यानंतर फर्स्ट एड्स सांगितलेले आहे. फर्स्ट एड्स म्हणजे प्रथमोपचार. इन अ day-to-day life, sometimes we have to face disaster or accident on varying proportions. On such occasion, it is necessary to give some immediate aids even before medical treatment becomes available.
म्हणजे दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक आपत्तींना सामोरे जावे लागते. काही आपत्ती लहान तर काही मोठ्या असतात. अचानक उद्भवलेल्या आपत्तीवर वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे. एक्सटर्नल ब्लीडिंग. If a person is bleeding, first make him sit or lie down comfortable. Keep the bleeding part of the body above the level of the hurt and clean it with water. म्हणजे बाह्य रक्तस्राव जर होत असेल, म्हणजे आपल्याला जखमा होतात त्यावेळेस बाह्य रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव झालेल्या व्यक्तीस आराम वाटेल अशा पद्धतीने बसवा अथवा झोपवा. रक्तस्राव होणारा जो अवयव आहे तो हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवून जखम पाण्याने स्वच्छ धुवा. अशा पद्धतीने आपल्याला काळजी किंवा उपाययोजना त्या ठिकाणी करता येतात. त्यानंतर आहे बर्न्स अँड स्केल्स. मायनर बर्न्स जे किरकोळ जे आहे भाजणे ते या ठिकाणी दिलेलं आहे. भाजणे किंवा पोळणे असं दिलेलं आहे आणि किरकोळ भाजण्याचे त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. द इंजर्ड पार्ट शुड बी वॉश्ड विथ वॉटर ऑर हेड अंडर वॉटर. म्हणजे जखम झालेला जो भाग आहे तो पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून ठेवा. गिव्ह द विक्टिम वॉटर टू ड्रिंक. पिण्यास पाणी द्या. क्लीन द वंड्स using the cotton swab, snock and aseptic solution. म्हणजे निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवा व जखम हलक्या हाताने धुवून घ्या. डू नॉट अप्लाय ओनली ऑर्निमेंट्स. म्हणजे तेलकट जे ऑर्निमेंट्स आहे तर तेलकट जे मलम आहे ते लावू नका. कवर वोंड्स युजिंग बाय ड्रेसिंग. म्हणजे जखमा कोरड्या ड्रेसिंग त्याला करायचं आहे. त्यानंतर आहे सिरियस बर्न्स. म्हणजे खूप जर भाजलेला असेल तर काय करायचं. गिव्ह इमोशनल सपोर्ट. सगळ्यात महत्त्वाचं त्याला मानसिक आधार द्यायचा आहे. कवर द वॉन्ड्स विथ स्टेरिलाइज्ड क्लोथ. म्हणजे निर्जंतुक कपड्याने भाजलेला भाग झाकायचा आहे. रिमूव्ह ज्वेलरी शूज एक्सेट्रा इफ इझिली पॉसिबल. जर ते शक्य असेल तर त्याच्या बूट जे आहेत दागिने बूट काढून ठेवायचे आहे. डू नॉट टच ऑर ब्रश द ब्लिस्टर ऑन द स्किन. त्वचेत आलेले फोड फोडू नका. डू नॉट अप्लाय ऑइली ऑर्निमेंट्स. म्हणजे तेलकट मलम परत लावू नका असं सांगितलेलं आहे. डू नॉट ट्राय द रिमूव्ह द क्लोथ इफ द स्टक टू द बर्न स्किन. कपडे जर चिकटलेले असतील तर ते काढण्याचा प्रयत्न करू नका असं या ठिकाणी सांगितले. इफ द पेशंट इज कॉन्शियस गिव्ह वॉटर टू ड्रिंक बट अवॉइड टी ऑर कॉफी ऑर अदर सायमल्टेनियस ड्रिंक. म्हणजे जर त्याला हे शुद्धीत असल्यास पिण्याचे पाणी द्या. चहा कॉफी उत्तेजक पेय देऊ नका. पाणी द्या पण बाकीचं देऊ नका सांगितले. गेट मेडिकल एड्स ॲट वन्स. तातडीने वैद्यकीय मदत त्याला द्यायची आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे या ठिकाणी दिलेलं आहे सनस्ट्रोक्स. When we work in the sun continuously for the long time, the body loses a lot of water and minerals. That is the reason of sunstroke. म्हणजे काय. सनस्ट्रोक म्हणजे निश्चित काय आहे तर उष्माघात असं त्याला म्हटलं जातं. उष्माघात हा प्रखर उन्हामध्ये जास्त वेळ काम केल्याने शरीरात पाण्याचे व क्षारांचे प्रमाण
अत्यंत कमी झाल्याने त्या ठिकाणी होत असतो. रेमिडियल मेजर्स म्हणजे असे झाल्यास काय करणार? टेक द पेशंट टू द कूल प्लेस ऑर इन द शेड म्हणजे रुग्णास सावलीत थंड ठिकाणी न्या. स्पॉन्ज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर शरीर थंड पाण्याने धुवा किंवा पुसा. प्लेस अ क्लॉथ शॉक इन कोल्ड वॉटर ऑन द नेक मानेवर थंड पाण्याने भिजलेले कापड ठेवा. गिव्ह प्लेंटी ऑफ वॉटर ऑर लिक्विड लाईक स्क्रब्स टू ड्रिंक पिण्यास भरपूर पाणी व सरबतासारखी पेय द्या. इफ द पेशंट फील्स लाईक वॉमिटिंग मेक हिम lie prone, that is on his her abdomen with the head turns to one side म्हणजे उलटी झाली असल्यास अथवा अशक्तपणा आला असल्यास मान एका बाजूत करून उताने झोपवा. गेट मेडिकल हेल्प अँड शिफ्ट द पेशंट टू द हॉस्पिटल तातडीने वैद्यकीय मदत घ्या व दवाखान्यात हलवा. त्याच्यानंतर आहे स्नेक बाईट म्हणजे सर्पदंश. यामध्ये सांगितलेलं आहे देर इज नियर बाय 2000 स्पेसीस ऑफ स्नेक्स. ऑफ दिस ओनली फ्यू लाईक्स कोब्रा, crats, vipers, sea snakes are poisonous. Therefore, all snake bites are not fatal. However, fear causes several physical shocks, psychological shocks, which can result in death. If you come across the snake, contact a surf mitra rather than killing the snake at once. सापांच्या जवळपास 2000 जाती आहेत, मात्र त्यातील फक्त नाग, मण्यार, फुरसे, समुद्र साप, थोड्याच सापांच्या जाती काय असतात? विषारी असतात. म्हणून सगळ्याच सर्पदंशात प्राण्यांनी होत नाही, परंतु भीतीमुळे तीव्र मानसिक धक्का बसतो व काळजी न घेतल्यास त्या ठिकाणी मनुष्य दगावतो. साप आढळल्यास त्यास लगेच न मारता सर्पमित्रांशी संपर्क करा आणि त्याला सर्पमित्र पकडून नेतात आणि त्याच्या मुख्य अधिवास जिथं आहे तिथं त्या ठिकाणी त्यांना सोडून देत असतात. आता त्या ठिकाणी उपाययोजना परत आहे. रेडियल मेजर्स दिलेले आहेत. वॉश द वुंड लाईक वॉटर जखम पाण्याने धुवा. गिव्ह इमोशनल सपोर्ट टू द पेशंट बाधित ज्याला हे झालेले आहे त्याला ज्याला दंश झालेला आहे त्याला धीर द्या असं त्या ठिकाणी सांगितलं आहे. टाय अ क्लोथ टाईटली अबव द वुंड म्हणजे दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूला कपड्याने घट्ट बांधा. गेट इमिजिएट मेडिकल हेल्प तातडीने त्याला वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करा. तर या उपाययोजना त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आहे डॉग बाईट म्हणजे कुत्रा चावणे. ही सुद्धा आपत्ती आहे, लक्षात घ्या. इन डॉग बाईट्स देअर इज रिस्क ऑफ इन्फेक्शन थ्रू द ब्लड. हिन्स फर्स्ट एड अँड मेडिकल हेल्प आर नेसेसरी. म्हणजे कुत्रा चावल्यामुळे माणसाला शरीरातील रक्त दूषित होण्याचा धोका असतो आणि म्हणून प्रथमोपचार व वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. यामध्ये सुद्धा रेडिकल मेजर्स दिलेले आहेत. यामधले रेडिकल मेजर्स जे आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. पहिलं सांगितलेलं आहे वॉश द वूड लाईक अ सोल्युशन
of potassium permanganate or other antiseptic. जखम निर्जंतुक द्रावणाने अथवा पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने त्या ठिकाणी धुवून काढा. कवर द वूड लाईक अ क्लीन अँड ड्राय क्लोथ. जखमेवर कोरडे कापड ठेवा. गेट अ डॉक्टर्स हेल्प अँड अन इंजेक्शन ऑफ द अँटी रेबिक वॅक्सिन. डॉक्टर इलाज करा, अँटीबायोटिक इंजेक्शन घ्या, अँटी रेबीज इंजेक्शन घ्या. व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय शिकलो ते या ठिकाणी दिले. अ सडन क्लेमली नोन ॲज द डिझास्टर. म्हणजे अचानक उद्भवलेली समस्या म्हणजे काय? आपत्ती आहे. डिझास्टर कॅन बी मॅन मेड ऑर नॅचरल. आपत्ती ही मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित असते. अल्टरनेट्स अँड अनमेडिटेड ॲक्शन्स. इमिजिएट ॲक्शन्स. Alternates and immediate actions are necessary on such occasion. म्हणजे जागरूकता आणि तात्काळ प्रतिसाद देणे अतिशय आवश्यक असतो. इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अँड यूज द रेडिकल मेजर्स कॅन हेल्प रिड्यूस द लॉसेस. म्हणजे प्रभावी आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजनामुळे त्या ठिकाणी हानी कमी करता येऊ शकते. एव्हरी पर्सन शुड नो अबाउट सेफ्टी प्रिकॉशन्स अँड फर्स्ट एड्स. म्हणजे या ठिकाणी सांगता येईल दक्षतेचे व प्रथमोपचाराची माहिती असणे प्रत्येकाला गरजेचे आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेल्या आणि मग आपल्याला जे काही घटना दिलेल्या आहेत त्या घटना या ठिकाणी सांगितलेल्या आहेत याच्यात आणि इथं. त्या घटना ज्या वरतीत सांगितलेल्या आहेत त्याच घटना परत या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, ज्यांची चित्र आहेत, कुठून घेतले तेही सांगितलेले. अशा पद्धतीने हे प्रकरण या ठिकाणी आहे. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आपल्याला समजले असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.